दुर्गाबाई भागवतांच्या साहित्यात प्रतिभा आणि व्यासंग किंवा सर्जनशीलता आणि विद्वत्ता यांचा मनोरम संगम दिसून येतो. ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि साहित्य, आदिवासी जीवन आणि लोकजीवन, लोकवाङ्मय, बौद्ध धर्म आणि बौद्ध साहित्य, मानव्यविद्या, प्राणीजीवन आणि वनस्पती जीवन हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. भाषा आणि संस्कृतीच्या अनन्य जोडणीचे महत्त्व जाणवल्यामुळे संस्कृत, पाली, अर्धमागधी, बंगाली, इंग्रजी, जर्मन अशा विविध भाषा त्या शिकल्या. दुर्गा भागवत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1910 रोजी इंदूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे झाले. 1927 नाशिकला असताना त्या प्रथम वर्गात मॅट्रिकची परीक्षा पास झाल्या. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. सन 1932 संस्कृत आणि इंग्रजी या विषयात त्यांनी BA ची पदवी प्रथम वर्गात मिळवली. BA संस्कृतसाठी शांकर भाष्याचा अभ्यास करताना शंकराचार्यांनी पारमार्थिक आणि व्यावहारिक अशी केलेली सत्याची मांडणी न आवडल्यामुळे परमसत्याचे स्वरूप अन्य तत्त्ववेत्यांनी कसे मांडले आहे या जिज्ञासेतून त्यांनी बौद्ध साहित्याचा अभ्यास सुरू केला. पाली भाषेचा अभ्यास करून बौद्ध धर्मग्रंथ मुळातून वाचले आणि गौतम बुद्ध, त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे तत्त्वज्ञान आणि वाङ्मय याचा सखोल अभ्यास केला. बौद्ध धर्म व साहित्य यावरील त्यांची पुस्तके पुढीलप्रमाणे. 1. अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स हा त्यांचा MA चा प्रबंध 1938 पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला होता. 2. सिद्धार्थ जातक खंड 1 ते 7. 3. दिव्यावदान आणि 4. विशुद्धिमग्ग. MA झाल्यावर लगेचच मानववंशशास्त्रीय अभ्यासासाठी त्यांनी मध्य प्रदेशातील आदिवासींचे क्षेत्र निवडले. डॉक्टर घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhDचा अभ्यास सुरू केला आणि त्याचे शीर्षक होते सिंथेसिस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया. मध्य प्रदेशातील गौंड, बैगा, कोरकू, कमार या विंध्य सातपुडा पर्वतीय प्रदेशातील आदिवासी जमातींचा अभ्यास करण्यासाठी त्या सुमारे 3 ते 4 वर्षे 1936 ते 1940 त्या भागात फिरल्या. त्यांच्यातीलच एक होऊन राहिल्या. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे व बाहेरच्या माणसांना सहसा कळू न शकणारे आदिवासी जीवनाचे अनेक पैलू त्यांना अभ्यासता आले. पण दुर्दैवाने या काळात विषारी सुरणाच्या सेवनाने त्यांना विषबाधा झाली. त्या आजारपणात ऐन उमेदीची 5-6 वर्षे वाया गेली. मोठ्या कष्टातून आदिवासींवर केलेले संशोधन लेखनदृष्ट्या अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळू शकली नाही. ऐन तारुण्यात जीव घेणारे आजारपण जडले आणि डॉक्टरेटची पदवीही मिळू शकली नाही. दुसरी कुणीही व्यक्ती कोलमडून पडली असती. पण यातूनच नवी ऊर्जा घेऊन त्या आपल्या आवडत्या अभ्यास क्षेत्राकडे वळल्या. लोकसाहित्य हा पुढील काळात जरी त्यांच्या संशोधनाचा विषय झाला असला तरी त्याचा प्रारंभ आदिवासी विषयक मानववंशशास्त्रीय व समाजशास्त्रीय अभ्यासाने झाला होता.
लोकसाहित्याचे महत्त्व ओळखून जगभर झालेले त्याच्या संकलनाचे आणि विवेचनाचे प्रयत्न, त्यातून निर्माण झालेले अभ्यासाचे वेगवेगळे संप्रदाय, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, पुरातत्व, धर्मेतिहास, दैवतविज्ञान या ज्ञानशाखांनी आणि मॅक्स मुल्लर सारख्या मर्मज्ञ अभ्यासकांनी विस्तारत नेलेल्या लोकसाहित्याभ्यासाच्या कक्षा अशा एका विस्तृत पार्श्वभूमीवर लोकसाहित्याच्या अभ्यासाची भारतीय परंपरा आणि महाराष्ट्रात पूर्वसुरींनी केलेलं कार्य याचा आढावा त्यांनी घेतला. त्यांनी आपल्या अभ्यासावर आधारलेले शोधनिबंध मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमधून आणि फोकलोअर सोसायटी ऑफ इंडियाच्या जर्नलमधून प्रसिद्ध केले. अ क्रिटिकल बिब्लिओग्राफी ऑफ फोकलोअर ऑफ महाराष्ट्र, ट्रायबल गॉड्स अँड फेस्टिवल्स इन सेंट्रल इंडिया, डान्सेस अँड चार्म्स अँड द ट्राइब्स ऑफ इंडिया, द बेअर इन इंडियन कल्चर, अ फुल मून फेस्टिवल ऑफ द गोंड्स, प्री-मॅरिटल पॉवर्टी राईट्स ऑफ गर्ल्स इन द वेस्टर्न महाराष्ट्र असे त्यांचे काही शोधनिबंध प्रसिद्ध झाले. दुर्गा भागवत या नावाशी मराठी साहित्य जगताचा प्रथम परिचय झाला तो त्यांच्या 1956 साली प्रसिद्ध झालेल्या ऋतुचक्र या पुस्तकामुळे. मराठी ललित गद्याचा मानदंड ठरणाऱ्या ऋतुचक्र या पुस्तकाची खरी शक्ती त्यांनी काल आणि सृष्टी यांच्या अखंड आणि अद्भुत लयीचं जे भान घडवलं आहे त्यात आहे. मध्य प्रदेशातील आदिवासींच्या जीवनाबद्दलचे संशोधन करीत असताना तेथील जंगलातील विषारी सुरण खाल्ल्याने झालेल्या विषबाधेने त्या 6-7 वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. जगण्याची आशा पूर्णपणे मावळली होती. अंथरुणावरूनच खिडकीतून दिसणारा आकाशाचा एवढासा तुकडा बघितला आणि त्यांनी संपूर्ण निसर्गालाच आपल्या कवेत घेतले. त्याच अवस्थेतून ऋतुचक्र निर्माण झाले. ते वाचताना अनेकानेक झाडे, वेली, पाने, फुले, फळे, गवत, शेवाळ, पाऊस, चिखल, कीटक, पक्षी, पाखरे, किडे, आभाळातील विविध रंगी ढग, चंद्र, सूर्य, तारे, तारका, नक्षत्रे, छायाप्रकाशाचा खेळ, हर तऱ्हेचे गंधसुगंध असा सगळा निसर्ग आपल्याभोवती नटरंगी गोफ विणतो आहे असे वाटते. त्याच वर्षी म्हणजे 1956 मध्येच लोकसाहित्याची रूपरेखा हे त्यांचं आणखी एक महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध झालं. सर्जनशील आणि साक्षेपी अभ्यासक अशी त्यांची दुहेरी ओळख या 2 पुस्तकांमुळे मराठी वाचकांना झाली आणि पुढच्या त्यांच्या विपुल लेखनातून ही ओळख वाढत गेली. लोकसाहित्याची रूपरेखा या लोकसाहित्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ग्रंथात लोकसाहित्यशास्त्राच्या आधुनिक पद्धतीप्रमाणे भारतीय लोकसाहित्याच्या प्रमुख अंगांचा परिचय करून देण्यात आला आहे आणि तो ग्रंथ आजही अभ्यासकांना मार्गदर्शक ठरत आहे. आदिवासींच्या जीवनावरील त्यांचे लेखन वाचताना सतत जाणवत राहते की त्या निव्वळ समाजशास्त्रज्ञ नाहीत तर एक संवेदनाशील विचारवंत आहेत. लोकसाहित्याची रूपरेखा नंतरचा या विषयावरील त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे धर्म आणि लोकसाहित्य. आपल्या 1960 नंतरच्या अभ्यासावर
त्यांनी जे वेगवेगळ्या नियतकालिकातून लेख लिहिले होते त्यांचा हा संग्रह आहे. तो 1975 प्रसिद्ध झाला. त्यांच्या ललितलेखांचे संग्रह पुढील प्रमाणे आहेत. ऋतुचक्र 1956, भावमुद्रा 1960, व्यासपर्व 1962, रूपरंग 1967, पैस 1970, डूब 1975, प्रासंगिका 1975, लहानी 1980, आठवले तसे 1991, दुपानी 1995, गोधडी 1996 आणि खमंग 2000. यामध्ये ललितलेख, व्यक्तिचित्रे आणि आठवणी संग्रहित केल्या आहेत. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणजे अनुभवाधिष्ठित आकृतिबंधापासून मुक्तता, निसर्गवर्णनातील वेगळेपणा, संवेदनाप्रधानता, सौंदर्यप्रतीती, संदर्भसंपन्नता, चिंतनशीलता आणि धर्मविचार. महाभारतासारखी काव्य लिहिले जाणे याबद्दल त्या व्यासपर्वमध्ये म्हणतात. स्थल व काल आणि कार्यकारण भाव यांना बाजूला सारून दिव्य पुष्पाप्रमाणे सौंदर्यानुभव घेण्याची ही घटना भारतीय सौंदर्यशास्त्राचे परमभाग्यशाली रहस्य आहे. मुंबईमध्ये 7 मे 2002 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 92 वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभले. उत्तम श्रेणीच्या लेखक, मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, बुद्धचरित्र आणि बौद्ध धर्माच्या कायदेकानूनच्या जाणकार, आदिवासी जीवनाच्या भाष्यकार इत्यादी म्हटले तरी त्यांची ओळख अपुरीच आहे. त्यांचं मराठीला सर्वात मोठं देणं आहे ते त्यांच्या संदर्भबहुल, रसरशीत, उत्कट आणि अव्याज्य सुंदर अशा ललित गद्याचं. त्यांचं एक एक पुस्तक म्हणजे शोधनिबंधांचे विषय आहेत आणि साहित्यिक अनुभूतीचे अप्रतिम आविष्कार आहेत. कोणतीही गोष्ट वरवरची न करता थेट समरसून करण्याची त्यांची वृत्ती होती. बुद्ध अभ्यासण्यासाठी त्यांनी जातक कथा मुळातून वाचल्या. त्यासाठी पाली प्राकृत भाषा शिकल्या. बंगाली लोककथांचे विश्व समजून घेण्यासाठी त्या बंगाली भाषा शिकल्या. आपल्या डॉक्टरेटच्या शोधप्रबंधाचा विषय खरेपणाने जाणून घेण्यासाठी त्यांनी थेट आदिवासीमध्येच जाऊन वास्तव्य केले.
92 वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात साधारणपणे 100हून अधिक लहान मोठी पुस्तके आणि 350च्या आसपास असंकलित लेख एवढी साहित्य संपदा त्यांच्या नावावर जमा आहे. सामाजिक आणि राजकीय संबंधित समस्यांची त्यांनी नेहमीच सडेतोड दखल घेतली. त्यांचा संस्कृती विचार, मिथक मीमांसा, लोकसाहित्याचा अभ्यास, गौतम बुद्ध व बौद्ध धर्म यासंबंधीचे लेखन, धर्मविचार, ललितलेखन यांची चिकित्सा हा एक आव्हानात्मक विषय आहे. ज्ञानोपासना, ज्ञानसंपादनाचा विनियोग आणि लेखन हेच त्यांचे जीवन सर्वस्व होते. बौद्ध धर्म आणि साहित्य, लोकसाहित्य, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि ललितलेखन यातील योगदानाने त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात स्वतःचा असा एक ठसा उमटविला. त्यांच्या एकूण योगदानाबद्दल आदर राखूनही वाचकांना आणि संशोधकांना त्यांच्या सर्वच विचारांशी आणि निष्कर्षांशी सहमत होणे कठीण आहे आणि ते स्वाभाविकही आहे. मराठी मातृभाषा असलेल्या प्रत्येक बुद्धिमान विद्यार्थ्याने दुर्गा भागवत यांचा परिचय करून घेतलाच पाहिजे. कर माझी जुळती